हाय गाईज, मी आकांक्षा. लाईफ विथ आकांक्षा या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या नवीन एका व्लॉगमध्ये तुमचं खूप स्वागत करते. खूप खूप वेलकम. तर चला, आजचा व्हिडिओ असा असेल. पेरू. आयुर्वेदात आणि आधुनिक विज्ञानातही पेरूचे अनेक गुणधर्म सांगितले आहेत. पेरूमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशियम, अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज भरपूर प्रमाणात असतात. असा हा पेरू रोगप्रतिकारशक्ती खूप वाढवतो, पचनक्रिया सुधारवतो आणि त्वचा आणि डोळ्यांसाठीही खूप फायदेशीर असतो. एन्जॉय. तर तुम्ही बघत असाल, आज खूप पसारा झाला होता. कारण की मी काढला होता आज घरातला किचनमधला सगळा पसारा. कारण की आता गणपती येत आहेत, त्याच्या अगोदर रक्षाबंधन येत आहे. पण ठरवलं की रक्षाबंधनमध्ये आपले 2-3 दिवस तर कसे जातात आपल्याला कळत पण नाही. मग नंतर 14 तारखेला गणपती येत आणि थोडीफार अगोदर तयारी केलेली की बरं पडतं. माझं किचन नॉन मॉड्युलर आहे, त्यामुळे खूप खराब होतं. तरी पण मी जसं बरण्या किंवा डब्बे रिकामे होतात तसं मी घासत असते. पण ते एकदम सगळं स्वच्छ केलं की अजून छान वाटतं. तर मग किचन मी अगोदरच घासून घेतलं होतं, गॅस वगैरे, किचन ओटा. पण बाकीचं मग आता सगळं बरण्या मी बऱ्यापैकी रिकाम्या केल्या होत्या. इकडे मग मी अशा पापड्या वगैरे ठेवल्या होत्या. इथे शेंगदाणे ठेवले, शेंगदाण्याचा डब्बा रिकामा केला आहे. घरगुती शेंगदाणे आहेत आणि मी ते एकदम फोडून आणते. भेटतात आमच्या इथे एक ठिकाणी फोडून, तिथून फोडून आणते. मी घरी शेंगा कधीच फोडत नाही. मला खूप कंटाळा येतो शेंगा फोडायचा. तर मग आता इथे मी अगोदर सगळ्या काचेच्या बरण्या ज्या आहेत रिकाम्या केलेल्या, त्या सगळ्या घासून घेणार आहे. काचेच्या बरण्या सगळ्या घासून ठेवल्या की मग बाकीची भांडी पटपट होऊन जातात. आपलं एखाद्या दिवशी होतं ना असं, की खूप कंटाळा येतो एखाद्या दिवशी आणि एक दिवस एवढी अंगात तरतरी येते ना, की असं वाटतं आता मी काय काम करू आणि काय नको. तर माझं पटपट आवरायचं चाललं होतं, कारण की मला 3 वाजेपर्यंत मुलींना आणायला जायचं होतं मग परत शाळेमध्ये. त्यामुळं असंच मी पटपट ठरवलं होतं, टार्गेट ठेवलं होतं, की 1 तासात माझी भांडी आणि फरशी राहिली होती, बाकी राहिली होती आणि कपडे सुकायला घालायचे राहिले होते. कपडे मशीनला लावले होते. मग कपडे सुकायला घालायचे पण राहिले होते. मग चाललं होतं, की टार्गेट ठेवलं नाही का आपण एखाद्या कामाचं, की या वेळेत हे करायचं. तर मग आपल्याला खूप सोपं जातं कामं करायला आणि आपली कामं पण पटपट होतात. आपण जर ठरवलं नाही बाबा होईल तेव्हा होईल, तर मग ती कामं तशीच रेंगाळतात, तशीच आपण वेळ देऊन जातो त्याला. ॲक्च्युली इथे असं झालं होतं, की माझा ट्रायपॉड होता तो मी कमी उंचीवर लावला होता आणि माझा ट्रायपॉड जो मी मागवला आहे तो थोडासा माझ्याकडून चुकीचा मागवला गेला आहे. माझी हाईट जास्त आहे आणि तो ट्रायपॉड तेवढा ह्याला होत नाही, किंवा मग जर उंच करायचं ठरवलं त्याची हाईट, तर मग माझा मोबाईल त्याला बॅलन्सच होत नाही आहे. त्या ट्रायपॉड माझा मोबाईल बॅलन्स करत नाही, असं झालं आहे. तर आता दुसरा मला ऑर्डर करावा लागेल. मग असंच माझं बरण्या वगैरे चाललं होतं घासायचं. अगोदर सगळ्या बरण्या वगैरे घासून घेतल्या. ह्या प्लास्टिकच्या बरण्यांना खूप वेळ लागतो घासायला. ॲक्च्युली प्लास्टिक वापरूच नये, पण आता कधी-कधी वाटतं, होतं ना, नाही ॲडजस्ट होत. आणि घरात लहान मुलं असतील तर सगळ्याच काचेच्या बरण्या आपण नाही वापरू शकत. थोडंसं ते कॅरी करायला पण हे होतं. लहान मुलं काय, आपल्यालासुद्धा ते कॅरी करायला खूप जड जातं. आता इथे सगळं मी भांडी वगैरे माझी घासून झाली होती. पटपट घासली मी भांडी. इथे तर अक्षरशः रचू मी भांडी ठेवली होती. असा अवतार झाला होता माझा, पण जाऊ दे. माझा अवतार होऊ दे, तो मी करेल नीट. पण माझं किचनचा अवतार आज नीट होणार आहे. माझं किचन आज छान दिसणार आहे, दाखवते. सगळं भांडी घासून झाली आता. फक्त आता फरशी राहिली आहे आणि कपडे सुकायला घालायचे राहिले. काही इकडे पण आणून ठेवले, हॉलमध्ये ठेवले मी हे. नंतर आता केला मी आज अवतार, ठीक केला, जरा व्यवस्थित केलाय, जरा बरा केलाय. आता डायरेक्ट मी तुम्हाला शाळेत आणायला संध्याकाळी निघली भेटते. आहे. मुलींना तर शाळेतून चला, घेऊन आले, मुलींना नंतर शाळेतून घेऊन त्यांचं सगळं खाणं पिणं झालं, माझा चहा वगैरे झाला आणि रात्रीचं मला जेवण वगैरे करून मग मी हे भरायला घेतलं. तोपर्यंत हे जे 2 स्टँड होते त्याच्यावरती मी काचेच्या बरण्या पालथ्या घालून ठेवल्या होत्या. मग त्या छान सुकतात. पूर्ण पाणी पुसायची गरज नाही लागत, पण आता थोडंफार पुसलं की त्याच्यात जे काही मॉइश्चरायझर असेल ते हे होऊन जातं. आता मी ह्या सगळ्या बरण्यांमध्ये हे जे काही काढलं होतं मी मटेरियल ते सगळं भरून ठेवणार आहे. या काचेच्या बरण्या ज्या आहेत, ज्या मी पुसते आहे, त्या बरण्या ना मी फ्लिपकार्टवरून 12 बरण्यांचा सेट मागवला होता. तर खूप छान लागलं मला त्या बरण्या. ड्रायफ्रूट वगैरे ठेवायला बऱ्या पडतात. तर तेच माझं आता चाललं होतं. सगळं पुसून घेतलं होतं मी सगळं बरण्या आणि तेच भरायचं काम माझं चालू होतं. अन्वी कॅमेरामन होती.
तिला मी सांगत होते, झूम कर, असं कर, तसं कर, हे वाढव, ते वाढव. भांडी दिसत असतील आपलं सिंक एरियामध्ये, तर माझी जेवणाची भांडी राहिली होती. कारण की म्हटलं अगोदर हे सगळं भरून घ्यावं आणि मग भांडी परत पडतीलच. आता जे काय ज्याच्यामध्ये मी काढून काढून ठेवलं होतं ना सगळं, ते सगळं ह्या बरण्या पण मी मोकळ्या करत होते. ज्या घासायच्या म्हणजे काही काही होत्या ना, त्या पण मी रिकाम्या करत होते घासण्यासाठी. त्या 2-3च होत्या. त्या बरण्या पण मी रिकाम्या केल्या सगळ्या आणि आता सगळं माझं भरायचं काम चाललं होतं. छान वाटतं एकदम म्हणजे सगळं आपण स्वच्छ करून नंतर ते भरतो ना, ॲक्चुअली दमून जातो जीव. अक्षरशः मला आज स्वयंपाक करायची पण इच्छा राहिली नव्हती, पण केलं मी तरी पण स्वयंपाक. मग नंतर आता सगळ्या बरण्या मी भरून घेतल्या. छान वाटतं आपल्याला. एक लेडीजचं किचन म्हणजे एक घराचा आत्मा असतो आणि तो जर स्वच्छ असेल, व्यवस्थित असेल, तर आपल्याला पण ते स्वयंपाक करायला छान वाटतं. ॲक्चुअली घर स्वच्छ केलं ना, नॉन मॉड्युलर असेल किचन, तर ते 8 दिवस व्यवस्थित राहतं. परत ते जसं आहे तसं होऊन जातं. पण चला छान वाटतं आपल्याला. तेवढीच एक मनाला शांती ग्लास ते काय ते कॉफी ह्या वाल्या न्यूटेला न्यूट्रेलाच्या यावर नाही ना, न्यूट्रेलाच्या मी रिकामी केलं. ग्लासच्या पण भेटत नाही बाई, महाग असतात. ॲक्च्युली ते तू रिकामे नाही केली, आम्ही खाऊन खाऊन त्याला रिकामे केलेत. टाकाऊपासून टिकाऊ नाही होऊन ना. पण कोणती बरणी कशी वापरायची, कोणतं भांडण बरणी वाला जाऊन द्यायची नाही, आईकडून शिकायचं. मी पण माझ्या मुलीकडून शिकली. वा वा वा. अरे पण मी याच्यात काय काय करलो काय दाखवत नाही यार. अद्रक एक भर. खूप काही भरायला. आता ज्या न्यूट्रेलाच्या बरण्या आहेत ना, छोट्या बरणी बघा, त्या काचेच्याच असतात. त्याच्यामध्ये सुंठ, मोहरी, हे जवस आहेत, हे असं भरायला खूप बरं पडतं. कारण की आणि छान आहेत त्या बरण्या. म्हणजे एका साईजमध्ये 4चा सेट माझा झाला आहे आता तो. मुलींना आणलं रिकाम्या झाल्या की मी छान घासून ठेवते, त्याच्यावरचा कागद वगैरे काढून ठेवते आणि छान तयार होतात त्या बरण्या. आणि जागा पण कमी लागते त्या बरण्यांना ॲक्च्युली. आणि सुंठ, हे मोहरी, नंतर मी जवस ठेवलेत. एकामध्ये लवंग आणि दालचिनी, असं लवंग आणि विलायची ठेवली, दालचिनी नाही. तर छान होतात ह्या बरण्या, मस्त तयार झाल्यात माझा हा सेट. नंतर आता इथे ओवा वगैरे मी सगळं काढून ठेवते. ही प्लास्टिकचीच बरणी आहे, पण हे आम्हाला चहा पावडरच्या ह्याच्यासोबत मिळाल्या होत्या, परिवारच्या चहासोबत. तर त्याचं पण मी 3 याचं झालं आहे. ॲक्च्युली प्लास्टिकची बरणी नाही वापरावी, पण आता कधी कधी म्हणजे होतं वापरणं आपलं. जसं मी सांगितलं की आपल्याला कॅरी करायला जड जातं. आहेत तशा ग्लासच्या काचेच्या बरण्या माझ्याकडे, पण चला कमी आहे प्रमाणात आणि छोटी साईजच्या आहेत त्या. ही जी आहे ती कारळाची चटणी, ही मम्मीने बनवून दिली आहे मला. ती खूप छान कारळाची चटणी बनवते. एक ना एक दिवस मी नक्की रेसिपी शेअर करेन तुमच्यासोबत. हा सेट आहे ना, हा मला वाण आला होता संक्रांतीच्या वेळेस, तर मला खूप आवडतं. होय. तर आता ना मी इथे मोठे मोठे डबे जे आहेत ते रिकामे पुसून घेते आहे. जे मोठे डबे मी घासले होते, काही मी तसेच ठेवले होते. कारण की ते मी जसं रिकामं होईल तसं मी घासत असते डबे वगैरे. मग आता हे कुरडया, पापड्या ज्या आहेत त्या मी भरून घेते. ॲक्च्युली पापड्या माझ्या जास्त संपत नाही, त्यामुळं मोठा तसाच आहे डब्बा तो भरलेला. त्या मी बनवून घेतल्या होत्या, तांदळाच्या पापड्या आहेत त्या. आपण माझ्याकडच्या कुरड्या खूप संपतात, कारण की आमच्याकडे कुरड्याची भाजी पण आवडते आणि तळलेली कुरडई पण आवडते. तळलेली कुरडई शक्यतो सणालाच मी तळते, पण ही जी पापड्या आहेत त्या माझ्याकडे संपेना झाल्यात. मग 1 किलो, मला वाटतं 1-1.5 किलो मी बनवून घेतल्या होत्या. छान लागतात त्या तळल्यानंतर, पण एवढं काही खाणं होत नाही. तसं कुरडईची भाजी वगैरे बनवतो आपण, त्यामुळे कुरडईची भाजी खाल्ली जाते. मग ते कुरड्या संपल्या जातात, असं होतं. नंतर आता शेंगदाणे पण मी भरून घेतले. हे शेंगदाणे मी तर उन्हात वाळवून ठेवलेत फक्त, आणि आणल्यानंतर ते निवडावे पण लागतात. आता सगळं रिसेट करून झाले माझं आता मस्तपैकी. चला तर मग व्हिडिओ इथेच संपवते. आता व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा मैत्रिणींनो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.